सध्या आपण न्यूजपेपर वाचू किंवा टी व्ही बघू किंवा बातम्या बघू, आपल्याला एकच बातम्या येतात युद्धाच्या. हे सांगण्यामागचं कारण हेच, की युद्धामध्ये जर तुम्ही नेम धरून वार नाही केला, तर तुम्ही जिंकू शकणार नाही आहे. थोडक्यात अंधाधुंद फायरिंग केल्यानंतर तुम्ही कसेच जिंकू शकणार नाही. त्यासाठी नेम धरून फायरिंग करणं जास्त गरजेचं आहे. सांगण्याचा उद्देश हाच, की तुम्ही ऑर्गॅनिक रीच आणि पेड रीच ह्या दोन गोष्टी ऐकल्या असतील किंवा ऐकल्या नसतील. तर ऑर्गॅनिक रीच म्हणजे ॲटोमॅटिकली आपला कंटेंट जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. कंटेंट अल्गोरिदममध्ये सेट होऊन त्याला जास्तीत जास्त व्ह्यूवरशिप मिळणं म्हणजे ऑर्गॅनिक रीच. आणि पेड रीच म्हणजे काय? आपण ज्यावेळेस कुठल्याही पोस्टवर किंवा कुठल्याही कंटेंटवर पैसे लावून त्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवतो, तो झाला पेड रीच. सो या दोन्हीतला फरक काय आहे? तर ऑर्गॅनिक रीच म्हणजे अंधाधुंद फायरिंग, जी कुठंही, कसेही आणि कितीही पोहोचते. जसं आपलं हॉटेल आहे किंवा आपला बिझनेस आहे जो पुण्यामध्ये आहे, आपण सर्व्हिस पुण्यामध्ये देऊ शकतो. मात्र आपला रीच जातो नागपूरमध्ये ऑर्गॅनिकली. सो त्याचा आपल्याला काही घेणं देणं नाही, काही फायदा नाही. ब्रँडिंग नक्कीच होईल, पण आपला सेल होणार का याच्याबद्दल एक शंका आहे. मात्र पेड रीचमध्ये एक गोष्ट डिसाईड करता येते, की आपल्याला कोण कस्टमर हवा आहे आणि कुठल्या एरियातला हवा आहे आणि कशा पद्धतीचा हवा आहे. सो असंच नेम धरून मार्केटिंग करणं हे जास्त गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण नेम धरून मार्केटिंग करू, नेम धरून फायरिंग करू, त्यावेळेस आपण युद्धात जिंकू आणि त्याच वेळेस आपण मार्केटिंगमध्ये जिंकू. कारण जो मार्केटिंगमध्ये जिंकला त्याचा व्यवसाय शिखरावर पोहोचला. आजच तुमच्या व्यवसायाचं किंवा तुमच्या सेवेचं मार्केटिंग करण्यासाठी पेसर्स मीडियाला संपर्क साधा.